त्या फलकावर स्वागताच्या बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नाही का? भीती वाटते? मालकांनी सांगितलंय ना बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावायचा नाही म्हणून. अमित शहाला घाबरतात. पुण्यातील अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले. स्वागताच्या बॅनरवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाणा साधलाय. तर झालं नेमकं असं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे काल पुण्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी महायुतीच्या वतीनं शहरभर स्वागताचे भव्य बॅनर लावण्यात आले होते. अनेक ठिकाणी अमित शहा यांचा राजकीय चाणक्य असा उल्लेखही करण्यात आला. मात्र शिंदे सेनेनं लावलेल्या एका बॅनरवरून एकनाथ शिंदे आता राजकीय कोंडीत सापडलेत. हा बॅनर सोशल मीडियावर शेअर करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीच निशाणा साधलाय. राऊत म्हणाले, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दिसतोय का कुठं? सोडा, श्री आनंद दिघे सुद्धा गायब झालेत. काल पुण्यात अमित शहा यांच्या स्वागताचे हे होर्डिंग्स आहेत. बहुधा मालकांना चालत नसावेत. हळूहळू डोंग उघडं पडतंय. याच मुद्द्यावर झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर टीकेची झोड उठवली. बघा, एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक हे एक नंबरचे ढोंगी आणि भंपक आहेत. हिंदुहृदय सम्राटांचे खरे वारसदार वगैरे म्हणतात ना स्वतःला. आनंद दिघे माझे गुरु. कसले गुरु? बाळासाहेब ठाकरेंचा तुमचा काय संबंध? काल घाबरले. अमित शहा एक तर काळोखात आले 2 वाजता घाबरून जनतेला. आणि त्यांच्या स्वागताच्या बोर्डावर आपण स्वतःला अमित शहाच्या कृपेनं दिलेल्या शिवसेनेचा प्रमुख मानता ना. त्या फलकावर स्वागताच्या बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नाही. स्वतःचे जे गुरु आहेत आनंद दिघे त्यांचा फोटो नाही का? भीती वाटते? मालकांनी सांगितलंय ना बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावायचा नाही म्हणून. ते दिसलं ना काय? पुण्यामधल्या कुठल्याही होर्डिंगवर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नाही. आणि त्यांचे गुरु म्हणून जे मिरवतात दिघे साहेब म्हणून, त्यांचाही फोटो नाही. हे ढोंगी लोक आहेत, डरपोक लोक आहेत. अमित शहाला घाबरतात. दरम्यान या टीकेला शिंदे गटाकडून काय उत्तर दिलं जाणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.